मी योगिता मोकडे नवी दृष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तुम्ही केलेले कमेंट्स, लाईक, शेअर खरंच माझ्या लेखणीला परत उभारणी देतात आणि मला फार आनंद होतोय हे सांगताना, की काही दिवसांपूर्वी नियती जर चांगली असेल, तर यश नक्की तुमचेच. अशा पद्धतीचा मी एक व्हिडिओ काढला होता आणि त्या व्हिडिओवर एका दादांनी खूप छान कमेंट केली. म्हणजे त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आणि तो मग पहिल्यांदा धन्यवाद त्याच्यासाठी आणि सॉरीसुद्धा, की आज तुम्ही म्हणजे ती कमेंट वाचण्यात आली आणि त्यासाठी मी तुमचे आभारही मानते आणि तुमच्या हिमतीला दादही देते, की खरंच त्यांनी असं सांगितलेलं आहे, की एक ते गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत आणि त्यांनीसुद्धा म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध काही कारवाई केली किंवा विरोध केला, तर त्यावेळेला तिथल्या पॉलिटिक्स लोकांनी म्हणजे पॉलिटिक्स खेळली आणि त्यांच्यासोबत हे त्यांना चुकीच्या केसमध्ये असं काहीतरी अडकवलं, असं त्यांनी सांगितलं. हे त्यांचं एका मेसेजमध्ये होतं आणि लगेचच त्यांनी त्याचं परत उत्तर दिलं, की दुसऱ्या कमेंटमध्ये त्यांनी सांगितलं, की मी सुटलो. म्हणजे सुखरूप सुटलो म्हणजे याच्यातच तुमच्या पाठीशी त्या ईश्वराचं पाठबळ आहे. आणि हा अनुभव फक्त माझा किंवा तुमचा किंवा असा आपला-तुपला नसून हा सर्वांचाच आहे. म्हणजे तुम्ही जे काही कर्म कराल, त्या कर्मामागे आणि ते जर म्हणजे प्युअर तुमची नियती जर चांगली असेल, तर नक्कीच तुम्हाला यश मिळतं आणि मिळतंच. तो परमेश्वर एकमेव तुमच्या पाठीशी असतो. या बाबतीत मला थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे, की म्हणजे अशा प्रकारचे अनुभव बऱ्याच जणांनी घेतलेही असतील किंवा घेतीलही कदाचित. त्यांच्यासाठी हा एक मोलाचा सल्ला राहू शकेल आहे किंवा छोटीशी मदत राहू शकेल आहे. कुठल्याही ठिकाणी पॉलिटिक्स हे तुम्हाला पाहायला मिळतंच, बरोबर आहे. आणि असेलही. त्यावेळेला तुम्ही म्हणजे जे काही तुमचं काम आहे, तुम्हाला जे पटतं आहे, जे आपल्याला म्हणजे बरचसं काही आपल्या विरोधात्मक परिस्थिती असते किंवा काही व्यक्ती असतात, त्यांच्याशी वाद घालत बसण्यापेक्षा किंवा आरडाओरडा करण्यापेक्षा किंवा चिडण्यापेक्षा किंवा म्हणजे आपण खूप त्रागा करतो अशा वेळेला आणि नकळतपणे मग त्यांच्याशी वाद घालतो किंवा एखाद्या घटना करून जातो. तर माझा एक स्वतःचा अनुभव आहे, की अशा वेळेला तुम्ही खरंच खूप शांत राहा. कठीण आहे हे, कारण आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडत असताना आपण शांत राहणं म्हणजे खूप मोठं असं चॅलेंज असतं हे सगळ्यांसाठी. बोलणं फार सोपं आहे, पण जेव्हा आपल्यावर ही गोष्ट येते त्यावेळेला करणं फार कठीण असतं. पण तरीही जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीमध्ये अडकाल, त्यावेळेला न घाबरता तुम्ही तुमचं कार्य पूर्णपणे आणि प्युअरली तुम्ही ते पार पाडा. ते पार पाडत असताना शांत राहण्याचा नक्की प्रयत्न करा. चिडू नका, आरडाओरडा करू नका आणि अं, शक्यतोवर अं, तुम्ही जे काही कार्य कराल, ते तुम्ही इतरांना सांगू नका. म्हणजे ते तुमच्यापुरतं सीमित ठेवा. कारण आपल्याला जे आतले शत्रू कोण आहेत किंवा अशा वेळेला आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखायला फार वेळ लागतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण समोरचा कितीही वरचढ असू दे, कारण तुमच्या पाठीमागे असतो तो परमेश्वर. म्हणजे तुम्ही जेव्हा मला दुसरी कमेंट केली, की मी सुटलो त्यातनं. म्हणजे त्या ज्या मग फर्स्ट केसमध्ये तुम्हाला अडकवलं होतं त्याच्यातून सुटलो म्हणजे तो परमेश्वर तुमच्या पाठीशी होता आणि असतोच, नाही का? आणि माझाही हा अनुभव आहे. म्हणूनच गीतेच्या सारामध्ये सांगण्यात आलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनः. म्हणजे तुमचा केवळ अधिकार तुमचं कर्म करण्यावर आहे, फळाची अपेक्षा न करता. आणि तुम्ही तसंच करायला पाहिजे. आणि यश हे नक्की तुमचं असतं. कारण तुमच्या पाठीशी तो श्रीकृष्ण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात, कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या रूपात, एखाद्या पत्राच्या स्वरूपात, कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये येऊन तो तुमची मदत करतो आणि तुम्हाला तुमच्या त्या संकटातून बाहेर काढतो. हा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि तुमच्या या धाडसी प्रवृत्तीसाठी खरंच तुमचे फार फार अभिनंदन आणि मला गर्व वाटतो, की असे दादा परत यावेत आणि तयार व्हावेत. खूप खूप धन्यवाद.